नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आज आपण आहेतच. आज पक्षा आणि फंट्या गटपाससुद्धा सुट्टा केला आणि सेमीसुद्धा सुट्टा केला. आज सेवागिरी महाराजांचं काहीतरी कृपा आहे म्हणून आज निर्वाद वर्चस्व बघायला मिळाले आहे. आणि आज मालकसुद्धा खूप आनंदी आहेत. आज मालकांशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार भाऊ. आपली पहिली मुलाखत झाली सकाळी गटपास आणि देवाच्या कृपेने सेवागिरी महाराजांच्या कृपेने आता आम्हाला सुद्धा दुसरा मान मिळतोय, हा सेमीचा. हा, काय सांगाल त्याच्याबद्दल? आनंद म्हणजे का हा महाराष्ट्रातला एक नंबरचा मैदान हिंद केसरी. याच्यात गेल्या वर्षी पण आम्ही खूप प्रयत्न केलं. माझा एक बालाजी म्हणून आलता, आम्ही सेमी पास झालो. तिथेही आम्ही गट पास झालतो. सॉरी, सेमीला आमची थोडे ह्याच्यात झाली, लॉबी झाली. आम्ही खूप प्रयत्न केलं. आता हा पक्ष म्हणजे स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर, स्वर्गीय भगवान शेठ खानावकर आणि सुनीलदादा बोरगुडे, नाशिक निफाड, कलंबोली पनवेल नावडा यांचा पक्ष. या पक्षाचा खास म्हणजे मुंबईचा पब्लिकचा भिताड, नाशिकचा घोड्यातला पण एक नंबरचा, आणि तो फांटे आले तो पण घोड्यातला एक नंबरचा. आदल्या दिवशी परत असा चाललेला, आम्ही पळू का नको पळू. आता आमचं एक दोन पैरं झालेलं तुटलं. काही बरीचशी वायदे मागली. मोठे मोठे बैलांना फोन केला, बरेचसे काही सांगलं आमचं पैरं झाल्यात, पण आम्ही जमिनीवर राहिलो. आशा एक थोडी ठेवली. पाहुणा आणला, तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे काय वहीत असेल तर, कारण माझ्याकडून काय वहीत नाही. बघा मित्रांनो, खूप स्ट्रगल करून आज निर्वाद वर्चस्व घेतलेलं आहे आणि पुसेगाव हिंदकेसरीचा मान आज त्यांना मिळालेला आहे. आज सेमी पास होऊन फायनलला पोचलेले आहेत. दादा आनंद कसा वाटतो? आजचा आनंद कसा वाटतोय? आनंद खूप आहे ना, कारण का या आनंदासाठी प्रत्येक बैलगाडा मालक झडतो. आता मुंबईची आमची जी कमिटी आहे, कमिटीचा माझा मोठा भाऊ विजयदादा खानावकर आणि कार्याध्यक्ष, आणि विशालदादा खानावकर खजिनदार आहे मुंबईचा. आणि मुंबईची सर्व कमिटी आमच्या पाठीशी, आणि त्या सदस्यांचा आणि या नाशिकच्या जनतेचा सगळ्यांचा प्रेम म्हणून आज पक्ष आणि फंट्या गुलालात राहील आमचा. बघा मित्रांनो, खूप चांगल्या दादाने सांगितलेलं आहे. आणि आज सेवागिरी महाराजांचा काहीतरी आशीर्वाद मिळालेला आहे. या पावनभूमीमध्ये आज गुलालासाठी तुम्ही प्राप्त झालेले आहेत. कसं वाटते दादा? आनंद म्हणजे एकदम मावना असा झाला आहे. तुमची मगाशी बाईट झाली त्यात पण सांगितलं होतं, सेवागिरी महाराजांच्या चरणी आशीर्वादच घेऊन आलो आहे आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आज असणारच. एवढी हे होतं का आपण एकदम खुल्या मनाने आणि या पंढरीत जायचं म्हणजे जायचं असं निघालो होतो. त्याच्यामुळं इच्छा होती का आपण हिंदकेसरी होऊनच जाणार. बघा मित्रांनो, खूप चांगला असं, कारण सकाळीच आम्ही बाईट घेतली होती. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आम्ही आज महाराजांचं दर्शन घेऊन आलेलो आहेत आणि काहीतरी आम्हाला आज घडणार हे तुम्ही बोलून दाखवलं होतं आणि महाराजांच्या कृपेने आज ते घडलेलं आहे. महाराजांचं दर्शन घेऊन म्हणजे महाराजांना निगलक्षणी प्रार्थना होती का आम्ही तुमच्या पंढरीत येतोय, तुमच्या भरोश्यावर येतोय आणि तुमचाच आशीर्वाद पाठीशी पाहिजे. आज महाराजांनी पाठीशी आशीर्वाद ठेवला आणि या पंढरीमध्ये एक हिंदकेसरीचा मान आम्हाला कुठेतरी भेटणार आहे, याचा खूप म्हणजे खूप मोठा अभिमान असणार आहे आम्हाला. खूप असा चांगला क्षण आहे आणि सर्व प्रेक्षक, मालक, सहकार्य सर्वांचा आज अनमोल आज तुम्हाला सपोर्ट आहे आणि खूप चांगला असा गुलाल आहे. दादा काय सांगाल सहकार्य आणि प्रेक्षकांच्या बद्दल? माझा जो मित्र परिवार आहे आणि भाऊंचा मित्र परिवार, या बैलाच्या विषयी एवढा प्रेम आहे ना सर्वाला. मुंबईला आता नाशिकला पण आहे. बरेच लोकांना बैल पळतो तो आवडतो, कोणाला ना आवडत, पण आम्ही जमिनीविषयी गेलो ना भाऊ, बरोबर आहे ना. या बैलाच्या विषयी जाम स्ट्रगल होता पावसाळ्यात. आम्ही तो स्ट्रगल दोघाही सहन केलेला आहे आणि ठरवलेला होता का यंदा, भाऊ शब्द दिलता ना, शब्द दिलता मुंबईला पण टॉप करणार आणि जिथं जाऊ तिथं पण टॉप करणार. हे खचलेलं होतं यंदा, त्यांना खचून न दिला. त्यांना सांगला तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंबईला पण आम्ही हिंदकेसरी सर्जा
वेगाचा शेवट बोला का काय बोला, चांगला पळणारा आमचा मुंबईचा, त्याच्याबरोबर आमचा पैरा असतो. आणि सगळे मुंबईचे चांगले चांगले जे आतून पळतात, उजवे खांदी बाहेरशी माझा पळतो, डावे खांदी बाहेरशी पळतो. मला सगळ्यात मोठी साथ आहे विजयदादा खानावकर, माझा मोठा भाऊ विनोदभाई आणि यांचा मोठा भाऊ अनिलदादा. तो तिथं बसले ना, नुसता फोन करतो, भाऊ कधी निघाल का हो, काय बोलेल. या 4-5 माणसांची एवढी साथ आहे ना, जिंकला सगळा आम्ही ते. आज खूप चांगला असा आनंद आहे. गुलालासाठी तुम्ही मानकरी झालेले आहेत. आज तुमचा पायरासुद्धा होता फंट्या. त्यांचे मालकसुद्धा आज आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल? कारण सकाळी तुम्ही सांगितलं का प्रथम बाईट आम्हीच घेतली आणि दुसरा मानसुद्धा आम्हालाच मिळणार आणि तिसरा मान पण आम्हीच घेणार. 100% काय सांगाल आज? तिसरा मान पण तुम्हाला 100% आमच्याकडनंच राहणार. आणि देवाने ठरवलं असेल ना, तो मान आम्हाला मान्य आहे. फक्त आम्हाला हिंदकेसरी करायचं होतं, देवाचे ह्याच्यानं आम्ही झालो. आणि माझे मित्र परिवार आहे ना, तो प्रणल लाले झाला, तो संतोष मामा झाला वसारचा, यांची जाम साथ आहे मला. आणि जे मुंबईचे कमिटी आहे, माझा अध्यक्ष झाला संदीप माली झाला, आणि अविनाश भाऊ, पप्पू शेठ झाला, आप्पा शेठ झालं, डबल भूषणदादा झाला. यांचं खूप प्रेम आहे सगळ्यांचं माझ्यावर. आणि सगळे मुंबईचे एवढा प्रेम आहे ना मुंबईचा सदस्यांचा. अनिल मामा झाला, अनिल मामा पण आमचा साथीदार. त्या बिचाऱ्याने आम्हाला बैल भेटून दिले, त्याने आणि संतोष मामा आणि हरेश दादाने. आज इथं नाही ते म्हणजे आलेच ना मैदानात. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलं. आणि आज फंट्याचे मालक, तो आनंदाचा क्षण आहे आज. तो क्षण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोयच. दादा काय सांगाल आज? आजचा काय आनंदच वेगळा आहे. आज एवढ्या दिवसातून आम्ही फर्स्ट टाईम हिंदकेसरीत आलो. पण एक आहे, आम्ही कोणत्या गोष्टीचा आम्ही एवढा आनंद व्यक्त करत नाही. झाला तरी आम्ही एकदम साधी सिंपल राहणारी माणसे. आणि सगळ्यांची पाठिंबा, सहकार्य, सगळ्यांचा प्रोत्साहन आणि आपल्याला आपलं नशीब चांगलं म्हणावं लागेल. एवढं हिंदकेसरी महिन्यात आपण पहिल्यांदा हिंदकेसरी झालो नाही का. तर सगळे आम्ही मोठ्या भावाने प्रेम केलं, हे आमचे मित्रपरिवाराने प्रेम केलं, जोडीदारांनी प्रेम केलं, आमच्या वडिलांनी सगळ्यात जास्त बैल सांभाळायचं काम केलेलं आहे. त्याच्यात त्यांचा मोलाचं सहकार्य आहे. आज त्यांनी आज एवढा बैल घडवला आहे. आम्ही छोटं वासरू घेतलं होतं, छोट्या वासरातून हा बैल 1 नंबर निघाला. घोड्या बैलात पण टॉपला पळाला, आज बैलात पण डावीला टॉपला पळाला पक्षासोबत. खूप छान दादा. कारण आज सेवागिरी महाराजांच्या कृपेने आज गुलालासाठी तुम्ही प्राप्त झालेले आहेत. सेमीमधून फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आज कसा आनंद साजरा होणार गावामध्ये, तालुक्यामध्ये? आज पोरं म्हटले होते गावातले आमचे मित्र परिवार का नाही का, आज तू जर हिंदकेसरी झाला तर आम्ही लगेच मंदिरापुढे लढ लावणार आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि आज सगळ्या मुलांचे फोन आले पण ते कॉन्टॅक्ट होत नाही आधी, ते हॅकर असल्यामुळे. नाही ते फुल मला इतके कॉन्टॅक्ट आले का माप नाही. आणि इतकं प्रेम आहे लोकांचं का एवढ्या लोकांचे प्रतिसाद आणि प्रेम मिळालं याच्यातच आपण समाधानी आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचं गर्व नाही, कुठल्या प्रकारचं काही नाही. सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांची साथ आहे, हेच कायमस्वरूपी राहून द्यावा. दादाने खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि आज तो आनंद दादांच्या चेहऱ्यावर दिसतोच. आणि तुम्ही आम्हाला अनमोल वेळ दिली सकाळी सुद्धा, आणि आज आम्ही ती दुपारी सुद्धा आत्ता सुद्धा घेतलीच आणि याच्यानंतर सुद्धा घेणारच. आणि पहिलीच बाईट आज आम्हाला या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात. आणि आम्ही सुद्धा ठरवलं होतं का आज सेवागिरी महाराजांच्या चरणापाशी आम्ही येतानाच आम्ही आलो होतो. आमच्या पण चॅनलला कुठेतरी काहीतरी लाभो आणि काहीतरी हो. पण आज आम्हाला वाटतंय, अभिमान आहे की आज आम्ही जी पहिली बाईट घेतली आणि पहिल्याच बाईटचा पक्ष आणि फंट्या पुसेगावचा हिंदकेसरीच्या मानाचा मानकरी झालेला आहे. आणि अनमोल नियोजन असतंय ते दादा आज आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. काय सांगाल दादा? नाही, जोडी 1 नंबर पळाली. लई दिवसात ह्यांचा योग जमून आला आणि आपल्या भागात पहिल्यांदाच आली ती. पक्षात 3 फेऱ्यात पळतो पण ह्यांचा बैल पहिल्यांदाच आपल्या भागात आला. आणि पहिल्यांदा येऊन इथं सेवागिरीच्या आशीर्वादानं गाडी कडनं फायनलला राहिली. त्याबद्दल म्हणजे हां, आपलं म्हणजे ध्येय होतं. त्यांनी बघा मित्रांनो, आणला होता, म्हणलं तो छकडा काय कामाचा नाही तुमच्या, तो आपला छकडा दिला त्यांना. हां, म्हणजे एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे. उद्या आम्ही जर त्यांच्या तिकडे गेलो तर त्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही इकडं आलं म्हणजे आम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. अशी मित्रत्वाची भावना पाहिजे आपल्याला एकमेकाची.
बघा मित्रांनो, खूप छान. आणि कुठलं तरी एक देवरूप मी तुम्ही आज इथे आले, त्यांना छकडा दिला आणि गुलालाचा मान म्हणून तुम्ही आज सांगितलेले. बघा दादा सुद्धा सांगतायत. आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यानं बैल बघितले. आम्ही त्यांच्या मित्राचे शेड होते त्यानं ठेवलं आम्हाला. त्यानं सांगितलं होतं बैल तुमचे टॉपला राहणार. हेच पहिल्यांदा बोलले ते गुलाल घेणार. ते म्हणे हा छकडा तुमचा जड आहे, तुम्ही आमचा छकडा घ्या. हाच नाही म्हणे हा आमचा गुलालातला छकडा आहे. त्यांचं मोलाचं सहकार्य कालपासून 2 दिवसापासून. बघा सहकार्याने सुद्धा खूप चांगलं सांगितलेले आहेत आणि खूप अनुभवाचे बोल बोललेले आहेत. आणि दादांनी जे बोलले ते आज घडलेलं आहे. मालक सुद्धा बोलत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया. दादा, आजचा अनमोलचा क्षण आहे, मी कसं सांगणार आज क्षण कसा साजरा होणार? आभार मानतो या भाऊही आम्हाला एवढा म्हणजे शेकड्याला या केला, म्हणजे कुठंतरी सगळं योग जुळून आलं ते हो. सगळ्यांचं योग जुळल्याशिवाय काहीच नव्हे. आणि नशिबाचा खेळ आहे, तो नशिबाई आमचं साथ दिलं. आणि आमच्याबरोबर जेही नंदी फायनलला बसले नाही बसले तेवढ्या सर्वांचं अभिनंदन करतो. खूप छान असं सांगितलेलं आहे दादांनी. आणि आज नियोजन खूप चांगलं झालेलं आहे. हे बघा आमचे मुंबईचे तात्यांचे मुलगा किशोर दादा, या दादा किशोर तात्या यांचे मुलगा याही पण नवीन बैल घेतला देवाच्या कृपेने, ते पण फायनलला बसलं. माझा पण बैल आज फायनलला. आम्ही 2 मुंबईचं सहकारी आज फायनलला. दादा काय सांगाल, आज मित्र परिवार आहे आणि तुम्ही सुद्धा या क्षेत्रात नवीन एक कोण घेऊन आलेले आहेत, काय सांगाल आज? मी तर पहिल्यांदाच इकडं आल्यावर मला यातला ह्यो छंद नव्हता. मी तात्या गेल्यापासून ह्यो छंद मला लागला. मग आज पहिल्यांदा आल्यावर पहिल्यांदा आम्ही फायनलला बसलो. खूप छान दादा. आजच्या नियोजनाचा क्षण बघायला भेटलेला आहे आणि खूप सारे सहकारी आज दिसत आहेत. सहकाऱ्यांबद्दल काय सांगाल दादा? कारण म्हणजे आमची मुंबईची आहेत ना जेवढी, आता असं आमची बोलून म्हणजे कोणा वाटेल का मुंबईची, आम्ही सगळ्यांशी आमचं प्रेमाचं संबंध. पण मुंबईला आम्ही एकत्र खेळतो, एकत्र चहा पितो, एकत्र थंडा पितो आणि एकत्र गुलाल लावतो आणि एकत्र गाड्या पण खेळतो. आमचा काहीच नाही, सगळ्यांचा प्रेम आहे. आणि दादा- त्यांचा आशीर्वाद माझे पण बरोबर होता. आणि या भाऊचा, यांचं वडील तात्या आता ते वारले, जसं आमचा मनुष्यट आणि माझे वडील भगवान मावजी खणावकर यांचा प्रेम, तसा तात्यांचा प्रेम होता आमच्यावर. बघा, सुप्रसिद्ध गाडा मालक आज त्यांची एंट्री झालेली आहे आणि सुप्रसिद्ध नवीन गाडा मालक त्यांची सुद्धा आज एंट्री. आणि हिंद केसरी नवीन एंट्री, नवीन पंट्या बैलाचे मालक आणि पक्षा बैलाचे मालक आज पुसेगाव हिंद केसरीमध्ये एक वेगळाच थरार बघायला मिळणार आहे फायनलच्या फेऱ्यामध्ये. आणि आम्ही तीच बाईट घेण्यासाठी नेक्स्ट बाईकमध्ये येतोय. आमच्या गाडा मालक बाळा मोरे या चॅनलला सबस्क्रायबर करा, व्हिडिओ आवडली फॉलो करा, लाईक करा आणि सर्वांना शुभेच्छा देतोय पुढच्या नियोजनासाठी. भाऊ, तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा, का तर तुमचा चॅनल पुढे जावं, कारण का तुम्ही गोरगरिबांच्या बैलांना पुढे दाखवायचं काम करता, म्हणून तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद दादा. नेक्स्ट फायनलच्या व्हिडिओमध्ये आम्ही येतोय आणि चांगलाच गुलाल प्राप्त आणि चांगलाच नंबर येऊ सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद भाऊ तुमचं. गणपती बाप्पा मोरया.